आमचे गोंयकार सगळे टॅक्स टायमार पे करता, इलेक्ट्रिसिटी बिल्स पे करता, पण अनप्लॅन्ड म्हणटा अनप्लॅन्ड आउटेजीस जाता. हांव वागोतोरचो वागोतोरात एवरी सिंगल डे तेजो पावर आउटेज. इतले आमच्या जानेवारी फेब्रुवारीचो सीझन नासलो म्हणल्यार सीझन विकेंडाक पीक जाल्लो. सीझन लोक येयले गोंय टुरिस्ट येयले, पण कितें पळयता इलेक्ट्रिसिटी आउटेज. बिझनस जो धंदो करूंक सोदतात ताका इलेक्ट्रिसिटी ना, जे घरा आसता तांकां इलेक्ट्रिसिटी ना. अब इलेक्ट्रिसिटी आउटेज जाता कित्याक? हे प्री मॉन्सून मी प्लॅन कित्याक करूंक ना? And even if it was planned, what are the results? Results काय आसा? Results are zero. If the results were proper, तुम्ही सारखे मेंटेनन्स केले आयज पावर आउटेज जावची नासली. तशेंच हो सरकार भाजपा सरकार फक्त फेक प्रॉमिसेस ईच अँड एव्हरी इयर. 27 इलेक्शन कॅम्पेनान तेंच्यानी म्हटलेले अनइंटरप्टेड पावर सप्लाय जावंक ना. 2022 इलेक्शन कॅम्पेनान म्हटलेले अनइंटरप्टेड पावर सप्लाय जावंक ना. आता म्हाका एकूच फोकाण दिसता, जे वाठारांत हांव रावता थंय अंडरग्राउंड केबलिंग केल्या, अंडरग्राउंड वायर आसा तरी लायट वता. आदल्या काळात सजवा येताले बाबा पावसा खातीर कितें झाड पडले कितें वायर तुटली म्हणून लायट गेली. आता जाता कितें? आता मॉइश्चर येयलो म्हणटा. आणि दिस सोल्युशन हे फोकाणा करता तुम्ही लोकांची. लोकांकडे पैसे ना तुम्ही डिस्कनेक्ट करता बरे. लोकांनी समज आपली इलेक्ट्रिसिटी बिल पे करिना तुम्ही डिस्कनेक्शन घेता. आणि समज खंयचो बिझनेस ओनर समज त्याच्यात इलेक्ट्रिसिटी वता ताका बिझनेस ना, त्याची तुम्ही कितें करता काय ना. सो दिस गव्हर्नमेंट जे आसा ते कोणाच्या हितान काम करता. म्हणजे गव्हर्नमेंट हे म्हणून सोदताले सांगात मेक इट अ स्टेटमेंट. आय एम आस्किंग द इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर टू मेक अ स्टेटमेंट दॅट ईच अँड एव्हरी हाऊस ऑर ईच अँड एव्हरी बिझनेस शुड हॅव अ जनरेटर ऑर इन्व्हर्टर. टेल अस, मेक द पीपल अवेअर. लॉंग असे त्रास करनाका. तशेंच आमी आता खंयचे प्रॉब्लेम जाले हेल्पलायन नंबर म्हणून आसता. आम्ही लास्ट टाइम मागले हेल्पलायन नंबर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाकडे आसा सांगचो म्हणून. तशें जेन्ना हांवें इश्यू काढलो आमच्या थंयसर इलेक्ट्रिसिटी मनशान कितें आसा ह्या नंबराचेर कॉल कर. वेन यू कॉल दॅट नंबर, जेन्ना त्या नंबराचेर कॉल करता तो फोन लागना, फोन बंद आसता. वॉट सर्विसीस आर गिविंग टू द पीपल? त्या खातीर म्हणटा अशें दिसून येता की इलेक्ट्रिसिटी हेंची लक्झरी करून दाखयल्या कशी. अगेन आय एम कोटिंग, इलेक्ट्रिसिटी इज नॉट अ लक्झरी, इट्स अ नेसेसिटी ऑफ ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल, ईच अँड एव्हरी हाऊसहोल्ड अँड ईच अँड एव्हरी बिझनेस इन गोवा. हे पावर आउटेजीस फक्त सामान्य मनशांक न्हू, सगळ्या वर्टिकल्सांक प्रॉब्लेम करता. बिझनेस वर्टिकल जालो, युथांक जालो, ओल्ड एज जालो, बिझनेसमॅन जालो, सगळ्यांक त्रास करता. स्टुडंट्सांक त्रास करता. आय डोंट नो व्हॉट एक्झाम्पल द गव्हर्नमेंट इज ट्रायंग टू पोर्ट्रे. आणि कितें विचारात जाल्यार जातले. अरे अकाउंटेबिलिटी म्हणटा तीच ना. आता इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर फुडें सरान म्हणू शकता ओके देयर इज अ मास आउटरीच इन गोवा, आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. एज अ मिनिस्टर ही शूड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. इज ई विलिंग टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी? तेच आमच्या गोंयच्या युथांक सांगूंक सोदता. मातशें तुमी आतां सिवीक सेन्स म्हणटा आमच्या युथान आसा मातसो. सिवीक सेन्स आसा पळय तो आमच्या युथान आसा. बाकीच्यांचे जे आता थोडे मंत्री झिरो सिवीक सेन्स आसा. आमच्याकडे सिविक सेन्स आसा. सो नेक्स्ट इलेक्शन वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी इंटेलिजंट, वी हॅव टू बी व्हेरी स्मार्ट वेन वी आर वोटिंग. वी हॅव टू सी एन एड्युकेटेड लीडर कम्स इन टू पॉवर. आणि असेच जातले. आयज रस्ते, फाल्यां उदक, परवा लायट, कितें चल्ला. हांव चड तुमचो टायम घेवंक सोदिना. हितून देव बरें करूं म्हणटा सगळ्याक. ही फक्त मेसेज कन्सर्न डिपार्टमेंटान पावता अशें करात. थँक्यू. Rock Mascarenhas will speak about South Goa. So, post-liberation, liberation म्हणजे 1961, सगळ्या सरकार जे सरकार सबसिक्वेंट वर्सांनी येयले तेणी आमकां प्रॉमिस केलो की दे विल बी सप्लायिंग अस पॉवर. आमी आदी आमगे भुरगेपणी मोस्ट ऑफ फ्यू पीपल आर यंगस्टर्स हियर, बट भुरगेपणी आमी हेजे दिवली घेवन शिकले. तेजे उपरांत लायटी हांब्या सकयल रावन तुका शिकून व्हड जाले. बट सरकारान सबसिक्वेंटली प्रॉमिस केलो की दे विल बी सप्लायिंग अस गुड पॉवर सप्लाय. आनी ताका लागून आमी बांय सुद्दां काडले त्या तेंपाक. बांय सुद्दां काडप, रोप दवरप. बट आतां बिकॉज ऑफ द प्रॉमिस ऑफ द गव्हर्मेंट की आमकां ही सप्लाय मेळटली म्हणून, that people left all their occupations. We were going in the fields, we had animal husbandry, piggery, whatever that is required to be done to sustain businesses. But subsequently, when all this power supply and other thing came in, सरकारान power supply केलो, बाय काडेन पंप लायले, लायट येतो लायट गेले, दिवली गेल्यो. सरकार समज प्रॉमिस करता की आमकां हें दितलें म्हणून, जाल्यार they have to give us uninterrupted supply. They haven't been giving us that much. So we have been told that Goa receives enough of power supply, but where it is a failure? It is the failure lies in the power distribution. The power distribution is a complete failure all over Goa, and especially in rural Goa. I come from Puttori, and mostly in the south, where we come from. एक समज पहिले आदोड येयल्या पावसाची, आदोड जाल्यार लायट ना. You go to Puttori, you go to Valley, light Valley. So power supply is a failure. Power distribution is a failure. That has to be rectified first. Government is thinking smart things, and very smartly they want to have smart meters to actually fleece the people here. I would request that this thing has to be stopped. Government has to smartly work to make sure that power distribution is rectified, that our businesses, our households, domestic or otherwise, that they get uninterrupted supplies. We, as a party, and our government earlier in Delhi and now in Punjab, has been making waves in a sense with regards to giving uninterrupted supply to the people. And sometimes for households, about 200 units free. Forget about getting that free here, but that supply itself has to be given, which we are not getting. So our demand is to make sure that government should make sure that this smart meter business should be stopped. They should smartly work to make sure that they supply uninterrupted supply to the consumer. जसे तुम्ही पहिले आज गोंयभर इलेक्ट्रिसिटीचो व्हडलो बोवाळ चलिल्लो आसा. द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट इज अनएबल टू प्रोवायड रिलायबल 24 hours क्लीन पॉवर सप्लाय. आणि हे आम्ही म्हणिना, हे लोकूच म्हणिना, स्वतःचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटूच म्हणटा. आणि कालूच एक
न्यूज आर्टिकल आयला where the electricity department itself has admitted that there were 2,133 unplanned power outages between January and March 2026. म्हणजे याच वर्षाच्या पहिल्या 3 महिन्याचा रिपोर्ट आयला हो डिपार्टमेंटाचो 2133 अनप्लॅन्ड पॉवर आउटेजेस. दॅट इज अबाउट 25 आउटेजेस अ डे. दिसाक 25 अनप्लॅन्ड पॉवर आउटेजेस. दिस इज द परफॉर्मन्स रिपोर्ट गिवन बाय द गव्हर्नमेंट ओन डिपार्टमेंट. सो हातून सांगपाची कांयच गरज ना अदर दॅन दॅट बीजेपी हॅज फेल्ड कम्प्लिटली ऑन द इश्यू ऑफ प्रोव्हायडिंग 24 hours सप्लाय. दुसरो जो हांवें क्रायटेरिया सांगिल्लो तो म्हळ्यार रेट्स. म्हणजे लायटीचे बिल आज एक सामान्य गोंयकाराक परवडटा काय ना. आम्ही पळयता की कशे दर वर्सा 4% वाढोवन इतली वर्सां लायटीची बिलां वाडत चलिल्ली आसा. त्या भायर ताजेर वयर कसले कसले चार्जीस घालून आनीकूय वाडिल्ले आसा. आणि फाटल्या वर्सा तर ते जेईआरसीची मिटींग जी दर वर्सा जातली ती सोडून फुडल्या आता 3 वर्सां खातीर 4% वर्साचे वाडोवन आतांच डिसायड केल्ले आसा. दॅट मीन्स दॅट जेईआरसी मिटींग वॉज जस्ट अ फार्स. कित्याक जेईआरसी मिटींग वॉज सपोज टू बी हेल्ड टू लुक एट द फायनान्शियल हेल्थ ऑफ द डिपार्टमेंट आणि वाडोवंक जाय काय नाका लोकांचे मत घेवन वाडोवंक जाय काय नाका हे डिसिजन घेवपाचे जाय आशिल्ले. सो द बीजेपी हॅज एडमिटेड दॅट इट इज नॉट गोइंग टू बी एबल टू कीप द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इन गुड फायनान्शियल हेल्थ. आणि तांणी म्हणा की आमकां 4% लोकांकडल्यान लुटपाचे आसाच म्हणून. सो फुडल्या 3 वर्सां आता जेईआरसी मिटींग बी काय जावची ना. वी आर जस्ट गोइंग टू इन्क्रीज द रेट्स विदाउट आस्किंग द पीपल. ताच्या मागीर हालीं सुद्दां हाय बिल्स लोकांक मेळपाक आयिल्ले आसा. आणि तुम्ही पळयता की कसले तरी सँक्शन लोड क्रॉस केल्या म्हणून ताची पेनल्टी लायला. आता तुम्ही हे मजा पळयात. सँक्शन लोड म्हळ्यार इट इज द मॅक्सिमम लोड एक्सपेक्टेड टू बी कन्झ्युम्ड बाय दॅट कस्टमर. आणि जर ताच्या वयर कन्झ्युम केले ते म्हणटा तुम्ही सँक्शनाच्या पेक्षा चड वाडिल्ले म्हणून व्हडले कितें तरी तांकां पेनल्टी लायता. आणि लोकांक जे 1,500-2,000 बिल आयताली ते 7,000-8,000 येवपाक लागले. पूण जर सँक्शन लोडाचा कमी वापरले जाल्यार ते म्हणटा ना आमी भायल्यांच्यान इलेक्ट्रिसिटी घेता आणि तांकां आमी कमिटमेंट दिला की मिनिमम इतले तुमकां पयशे मेळटले म्हणून. सो तुम्ही जर कमी कन्झ्युम केले जाल्यार तुमचेर FPPCA चार्ज लायता. सो वेदर यू इन्क्रीज मोर दॅन द सँक्शन लोड ऑर लेस दॅन द सँक्शन लोड लास्टाक कालाव पडटा तुमकां. दिस इज नथिंग बट डे लायट रॉबरी बाय द गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. आणि हाज्या तुम्ही इफ यू कंपेअर विथ आम आदमी पार्टीचे गव्हर्नन्स जावं दिल्लीक जावं पंजाबाक वी मेड इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्शन इशू. आणि आज दिल्ली जावं पंजाबाक बिकॉज ऑफ आम आदमी पार्टी 200 युनिट फ्री ऑलमोस्ट 90% घरांक मेळटा. फ्री इलेक्ट्रिसिटी मेळटा दिल्लीक आणि पंजाबाक. आणि गोंयान आमकां 7-8,000 रुपयाची बिलां येता. दिस इज द डिफरन्स इन द गव्हर्नन्स मॉडल्स ऑफ आम आदमी पार्टी अँड भारतीय जनता पार्टी. आणि आता नवी जी दास लागिल्ले आसा तो खर्च लोकांनी ऑलरेडी केल्लो आसा किंवा मिटर रेंट दिल्ले आसा. आणि तरी पूण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट 900 कोटीचो टेंडर काढून फोर्सान लोकांच्या घराघरांनी वचून तांकां सांगल्या शिवाय स्मार्ट मिटरांक चेंज करपाक लागता. आणि हातून लायटीचे बिल वाडटले दॅट इज गॅरंटीड. आणि नॉट जस्ट इन द रनिंग ऑफ द मिटर पूण जे प्रीपेड आसतले तातूंत सगळ्यांक चड सामान्य गोंयकाराक मार बसतलो. कित्याक आज जेन्ना लायटीचे बिल येता तुमकां 1-2 म्हयनो मेळटा बिल भरपाक. पूण प्रीपेड म्हळ्यार तुम्ही प्रीपेड फोन वापरता तसो पयलींच बिल भरचे पडटले. 5,000, 10,000, 15,000 पयलींच दिवचे पडटले. आणि तातूंतल्यान तुम्ही वापरता तशें ते कमी जायत रावतलो बॅलन्स. आणि रातच्या मध्यान तुमचे बॅलन्स काबार जाल्यार तुमची लायट गेली. दिस इज गोइंग टू बी द फेट ऑफ गोवन कन्झ्युमर्स एज फार एज इलेक्ट्रिसिटी इज कन्सर्न. त्या भायर टायम ऑफ डे मिटरिंग तुम्ही पळयलाच. सो स्मार्ट मिटराचे जे षडयंत्र आसा इट इज अ व्हेरी डेंजरस प्रपोजल बाय द गोवा गव्हर्नमेंट. आणि वी प्रोटेस्ट द फोर्सिबल इन्स्टॉलेशन ऑफ स्मार्ट मिटर्स ऑल ओव्हर गोवा. आणि आमकां तरी दिसता हे तुम्ही मुद्दम बरोवन घेयात, हे रिकॉर्ड करात. दिस इज अ प्रेडिक्शन आय वॉन्ट टू मेक. 2027 जर भारतीय जनता पार्टीचो सरकार परत आयलो आणि हे सगळे 7-7.5 लाख स्मार्ट मिटर घालपाचो जर आणि हो प्रोजेक्ट कंप्लीट केलो जाल्यार देर इज अ व्हेरी गुड चान्स दॅट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन इन गोवा विल बी प्रायवेटायज्ड. एनीवे आमी इलेक्ट्रिसिटी जनरेट करिना, फक्त डिपार्टमेंट डिस्ट्रिब्यूट करता. हे अडानी आणि खंयच्या तांच्या मित्रांच्या कंपनीक हो कॉन्ट्रॅक्ट दितले मागीर तुमच्या बिलाचो कांयच लिमिटूच नासतलो. आज जे 7-8 हजार रुपया तुमकां चड दिसता ते सवाय दिसूंक लागतले इफ डिस्ट्रिब्युशन इन गोवा इज प्रायवेटायज्ड. आणि जसे सांगले तुमच्याकडे जर 900 कोटी आसा जाल्यार स्पेंड इट ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर. जसे सांगले इतले आज सप्लायचो प्रॉब्लेम आसा. 900 कोटीन तुम्ही म्हाका दिसता गोंयच्या सगळ्या गांवांत 10 नवे ट्रान्सफॉर्मर घालूंक शकतले, ते सुद्धा 500 कोटीन जातले. सो दिस बजेट इज नॉट लायक आमच्याकडे बाबा चड पैसे आसा आणि तुम्ही स्मार्ट मिटरांक घालता. ह्या पैशाचो बरो वापर तरी करात. कितलेशेच गांव आसा गोंयांत तुम्ही पळयता की इलेक्शना वेळार ते बॉयकॉट करता की आमच्या घरांत रस्तो ना, लायट ना. एक्सटेंड इलेक्ट्रिसिटी सप्लाय टू दीज रिमोट विलेजेस. मागीर सोलर सबसिडी कितलेशेच गोंयकार वॉन्ट टू इन्स्टॉल सोलर. तुम्ही सबसिडी दियात सोलराक. कितलेशेच बरे यूज आसा फॉर दीस 900 crores. आणि तुमकां कांयच जायना जाल्यार एटलीस्ट 900 कोटीन 4 लाख घरांनी इन्व्हर्टर तरी बसोवन दियात. कित्याक तुमच्याकडे लायट तर सारखी 24 तास जायना, परत लायट वता. सो एटलीस्ट 4 लाख जे लो टेन्शन डोमेस्टिक कंझ्युमर आसा तांच्या घरांत तुम्ही इन्व्हर्टरी बसोवन दियात. दॅट मच विल बी द बेस्ट यूज ऑफ दीस 900 crores. सो आमी ह्या स्मार्ट मिटराच्या प्रोजेक्टाचो खर निशेध करता. आणि जर डिपार्टमेंटान हो फाटी घेतलो ना जाल्यार तशें सांगलें तुमकां आमी पयलीं सुद्दां 2020-21 गोंयांत एक व्हडलो वीज आंदोलन केल्लो. आणि आज जे प्रॉब्लम इलेक्ट्रिसिटीचे जाता त्या बद्दल आमी हे 5-6 वर्सां पयलीं गोंयकारांक सांगपाचो प्रयत्न केल्लो. पूण तेन्ना म्हाका दिसता खंय तरी आमी सक्सेसफूल जाले ना. पूण वॉट एवर वी वॉन्ट गोवन्स अबाउट हॅज कम ट्रू टुडे. आणि गरज पडली जाल्यार परत आमी हो वीज आंदोलन सुरू करतले. सो वी आर वॉर्निंग द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट फोकस on infrastructure to give 24 hour electricity and stop this smart meter corruption project that you have started. तुमचे कितें प्रश्न आसा? आमी जाता थंय प्रोटेस्ट करतात.
1 लाख बी कांय जावना ते तांणी फक्त स्टेटमेंट दिला ज्या ज्या जाग्यार आमकां कळ्ळा पळय न्ही थंय थंय आमी प्रोटेस्ट केल्ले आसा आनी दे हॅव स्टॉप्ड इट बिकॉज देर इज नो लिगल मॅन्डेट तांच्याच स्वताच्या सेंट्रल गव्हर्मेंटान पार्लमेंटान सांगिल्लें आसा की दिस इज नॉट मॅन्डेटरी आनी हांगा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे इंजिनियर आपूण दादा कशें सांगता की ना गोंयान मॅन्डेटरी म्हणून तुमी कोण सांगपी दिस इज अ सेंट्रल गव्हर्मेंट प्रोजेक्ट इफ सेंट्रल गव्हर्मेंट इज सेइंग इट इज नॉट मॅन्डेटरी जाल्यार तुमी कित्याक फोर्स करता लोकांक सो 1 लाख 2 लाख कांय जावना तांणी जे घाल्या पळय न्ही दॅट इज एट द गव्हर्मेंटाच्याच पॉयंटाचेर थोडे कमर्शियली तांणी घाले आसा आनी जे गव्हर्मेंटाचे जे सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर त्या पॉयंटाचेर जे मिटरिंग आसा न्ही ते स्मार्ट मिटरिंग केला एंड फॉर दॅट दे आर वेलकम टू डू दॅट कित्याक तांकां जर तो डेटा जाय थंयच्यान कितले सप्लाय येता कितले आउटेजीस जाता दॅट इज फायन पूण इंडिव्हिज्युअल घरान कितें चल्ला हो डेटा तुमकां कित्याक जाय आनी ते म्हणटा ना तुमकां बरो पडटलो म्हणून आमी कोणें मागला हो डेटा आमची बिलां तरी कमी करा मरे तुमी आमकां 24 तास लायट दिया पयलीं हो डेटा आमी फोनार घेवन कितें करतले की लायटीचो आउटेज जालो म्हणून किंवा 8,000चें बिल आलें फोनार पळोवन कितें जातलें आमकां The main reason of smart meter is that the cost of consuming electricity will go up. That is 100%. Cost of consuming electricity. म्हणजे लायटीचे बिल वाढतले. I already told you that in other states where smart meters were introduced, it has been proven that for the same consumption, those meters are giving higher bill. That is one point. Secondly, prepaid metering. आमचे जे Mr. Hede asa, who is the in charge of this project, he has said that in Goa we will enforce prepaid metering. Prepaid metering म्हणजे कितें तुका पयलींच लायटीचे बिल दिवचे पडटलें 10,000 रुपया इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक पयलींच दिवचे पडटलें आनी जशें तू कंज्यूम करता ते तुजे बॅलन्स देवतले आनी जशें सांगलें रातचे जर तुजे बॅलन्स सोंपलें तुजी लायट गेली मागीर तू ॲप उगड रिचार्ज कर आनी प्रयत्न कर की तुजी लायट परत येतली पूण इन अदर स्टेट्स वेर दिस हॅज बीन इम्प्लिमेंटेड there have been lakhs of cases where लोकांनी रिचार्ज केले सुद्धा पण ते कनेक्शन परत आयले ना सो इन अ केस वेर देर इज एन एमर्जन्सी और देर इज एनी सिक्युरिटी रिस्क इट इज अननेसेसरी हे जे लोकांचेर फोर्स करपाक आणि आज जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे इंजिनियर उलयता ते पळोवंक जाय दे आर टॉकिंग एज इफ दे आर द स्मार्ट मीटर कॉन्ट्रॅक्टर्स असे डिफेंड करता अरे लोक म्हणटा तुमकां नाका म्हणून गोवा ह्युमन रायट्स कमिशन हेज टेकन अ सो मोटो नोटीस ऑफ दिस The same engineer you're talking about, the same engineer open challenges people or people who are opposing this meters to come and prove that the bills will increase. ते म्हणतात की आम्ही दोन्ही जाय जाल्यार स्मार्ट मीटर आणि डिजिटल मीटर इन सिरीना लायतान चेक कर तुम्ही चेक करा ही पुट एन ओपन चॅलेंज विल यू एक्सेप्ट दिस चॅलेंज No, of course, let them show it. But what I'm saying is, when there is no need, when the money can be used for something else, why are the electricity department engineers acting so aggressively on this issue? What is the need? See, in some places like Uttar Pradesh, they still had those analog meters. म्हणजे ते चक्र घुताले पळय तेन्नाचे मीटर ते चेंज करपाक ओके आसा. That is not a problem. पण गोंयान ऑलरेडी आमी अपग्रेड जाल्ले आसा. द डिजिटल मीटर्स आणि स्मार्ट मिटरान कांयच फरक ना अदर दॅन द फॅक्ट दॅट यू कॅन सी द डेटा ऑन अ ॲप आणि कांयच फरक ना तातून एज फार एज benefit for the consumer. Other than that, the rate will definitely increase. आता तुमकां सांगता this has already been proven in Maharashtra, Uttar Pradesh, and everywhere where these meters have been installed. ते एक जाले दुसरे म्हळ्यार हांव तुमकां प्रीपेड मिटरिंग एंड थर्डली इज द टायम ऑफ डे. द पॉवर मिनिस्टर हिमसेल्फ हॅज सेड इट की तुम्ही जेन्ना सांजचे 5 वरां ते रातचे 1 वरापर्यंत जितले इलेक्ट्रिसिटी कंज्यूम करतले ताका 20% एक्स्ट्रा चार्ज लागतलो. कळ्ळें तुमकां ऑलरेडी 4% करून वर्सान वाडयल्यास पूण डेली ऑन अ डेली बेसीस सांजचे 5 ते रातचे 1 पर्यंत वेन मोस्ट पीपल यूज द मॅक्सिमम इलेक्ट्रिसिटी दॅट टायम 20% एक्स्ट्रा रेट लागतले म्हणटा ओवर दॅट वॉट एवर दे इन्क्रीज. रेसिडेन्शियल 100% रेसिडेन्शियल ना इट इज ऑल्सो फॉर रेसिडेन्शियल आणि जेन्ना लोकांचो बोवाळ जालो तेन्ना पासून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट एंड पॉवर मिनिस्टर हॅज स्टॉप सेईंग दिस पूण दिस इज अ फॅक्ट जसे ते प्रीपेड मिटरिंग एन्फोर्स करतले म्हणून सांगला टाइम ऑफ डे मिटरिंग एन्फोर्स करतले दॅट इज द ओनली बेनिफिट ऑफ स्मार्ट मीटर फॉर द डिपार्टमेंट देर इज झिरो बेनिफिट फॉर द कंझ्युमर. आम्ही ऑलरेडी उतरलेले आहे वी हॅव गॉन टू द डिपार्टमेंट वी हॅव कन्फ्रंटेड द मीटर इन्स्टॉलर्स आणि जसं सांगितलं इलेक्ट्रिसिटीचा मुद्दा जो आहे दॅट आम आदमी पार्टी हॅज मेड इट अ नॅशनल इश्यू फॉर इलेक्शन्स ऑल्सो म्हणजे अमित शाह जेन्ना कॅम्पेन करता ताका सांगचे पडटा की आम्ही 200 युनिट फ्री लाईट दितले म्हणून तर ऑन द इश्यू ऑफ इलेक्ट्रिसिटी डोंट अंडर एस्टिमेट आम आदमी पार्टी जसं सांगितलं वी विल स्टार्ट द वीज आंदोलन 2.0 इफ दिस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इज नॉट रेडी टू लिसन.